मित्रांनो 2025 सुरू झाला आणि 2025 ची सुरुवात मार्केटच्या मोठ्या करेक्शनने केलेली आहे. परंतु आता साहजिक आहे बऱ्याच कंपन्यांचे स्टॉक्स आपल्याला खालच्या लेवलला मिळतात. परंतु प्रत्येकाचा एक इथे प्लॅन चालू असतो की मला इथे मल्टीबॅगर स्टॉक्स मल्टीबॅगर सेक्टर्स कसे शोधता येतील. मग चला आज थोडी चर्चा करूया आपण. 2025 मध्ये जर एखाद्याला मल्टीबॅगर शोधायचं असेल ना तर ते कसं शोधायचं आणि त्याच्या काय स्टेप्स राहतील अगदी डिटेलमध्ये सांगायचं काम करतो. तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल ना क्विकली सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. त्याचबरोबर मी तुमच्यासाठी काही स्पेशल कम्युनिटी ग्रुप बनवले ज्याच्यामध्ये मी वरचेवर जे काही वेबिनार घेत असतो त्याची माहिती मी अपडेट करत असतो आणि फ्री मध्ये असतं. त्याची लिंक खाली दिलेली आहे, जाऊन तुम्ही बिंदास्त जॉईन करू शकता. आता मित्रांनो पहिला कन्सेप्ट असतो मल्टीबॅगर स्टॉक्स म्हणजे काय. ओके, आता साहजिक आहे प्रत्येकाचा याच्यामध्ये कन्सेप्ट वेगळा आहे. परंतु माझं असं म्हणणं आहे याच्यामध्ये की असा एखादा स्टॉक असा एका सेक्टर की ज्याच्यामध्ये तो मल्टीफोल्ड रिटर्न्स तुम्हाला देणार आहे. म्हणजे आपण बघतो की काही लोकांनी 100 रुपयाला घेतला होता स्टॉक, आज तो 4-5 हजाराच्या भावामध्ये ट्रेड करतोय. ह्याला बोलायचं नॉर्मली मल्टीबॅगर रिटर्न्स. याच्यामध्ये म्हणजे तो कैकपट वाढत असतो. परंतु मल्टीबॅगर हा संज्ञा बोलणं सोपं याच्यामध्ये, परंतु शोधणं तेवढंच डिफिकल्ट टास्क असते. आणि ह्याचा त्याचा ऐकून स्टॉक घेण्यापेक्षा नेहमी मी सांगेल हे व्हिडिओ बघून शिका आणि त्यानुसार स्वतःची एक चांगली सिस्टीम आपण त्याच्यामध्ये तयार करू शकतो याच्यामध्ये. मग आता मल्टीबॅगर स्टॉक शोधायचे कसे बरं, ह्याचे काही महत्त्वाचे फॅक्टर्स असतात ते नेहमी तुम्ही लक्षात घेतले पाहिजे. तर याच्यामध्ये पहिली गोष्ट कुठलाही मल्टीबॅगर स्टॉक शोधताय तर त्याच्यामध्ये बघा की कंपनीचं जे काही फायनान्शियल्स आहेत म्हणजे कंपनीचं रिव्हेन्यू असेल प्रॉफिट ग्रोथ असेल हे नेहमी स्ट्रॉंग पाहिजे. दुसरी गोष्ट याच्यामध्ये तुम्हाला ऑब्झर्व करायची आहे कंपनीचा जो काही डेप्ट आहे ना, ओके, डेप्ट टू इक्विटी रेशो हा नेहमी कमी असला पाहिजे. तो जेवढा जास्त असेल तेवढा बिझनेस तो चांगला नसणार आणि तो जेवढा कमी असेल जो आपल्यासाठी चांगला आहे. तिसरी आणि इम्पॉर्टंट गोष्ट आपल्याला याच्यामध्ये बघायची आहे म्हणजे कंपनीचं कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेज आणि युनिक बिझनेस मॉडेल. हे जर असेल याच्यामध्ये तर तो अजून आपल्याला बेनिफिटेड राहतो. आणि इम्पॉर्टंट गोष्ट असते 4 नंबरची, ते म्हणजे इंडस्ट्रीचं पोटेन्शियल किती आहे आणि मार्केट ट्रेंड काय चालू आहे. कारण हे जर मी गणितच नाही जुळवलं तर मला समजणार नाही त्याच्यामुळे. त्यामुळे नेहमी बघा त्या सेक्टरमध्ये त्या इंडस्ट्रीमध्ये काय ट्रेंड चालू आहे. ओके, आता ह्याच बरोबर आपल्याला हे सगळं बघत असताना चांगला स्टॉक शोधताना प्रमोटरचं होल्डिंग आणि मॅनेजमेंटची क्वालिटी तेवढीच मॅटर करते. कारण लक्षात ठेवा मॅनेजमेंट किंवा कंपनीचे प्रमोटर्स हे जर हाय विजनरी नसतील ना तर त्या कंपनीमध्ये ड्रास्टिकल चेंज नाहीत करत, असं खूप काय मोठं नाहीत करणार त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा मल्टीबॅगर स्टॉक असेच झालेत की ज्यांचं मॅनेजमेंट स्ट्रॉंग होतं याच्यामध्ये. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर ह्या मल्टीबॅगर स्टॉक फाइंड आउट म्हणलं ते म्हणजे कंपनीचं व्हॅल्युएशन आणि पी रेशो अनालिसिस. म्हणजे स्टॉक आता जो तुम्ही घेताय साहजिक तुम्ही जर तो टॉप लेवलला घेतला तर तिथून मल्टीबॅगर होण्याचे चान्सेस असतात, पण होल्डिंग पिरियड जास्त असतो याच्यामध्ये. आपल्याला नेहमी त्याचं व्हॅल्युएशन नेहमी चेक करायचं. म्हणजे आता जो भेटतोय तो नॉर्मली इंडस्ट्रीच्या कम्पेअर करता थोडा स्वस्त आहे का बाबा. ओके, ज्या इंडस्ट्रीचा ज्या सेक्टरचा स्टॉक घेताय तुम्ही त्याच्यामध्ये हे नॉर्मली फॅक्टर्स आपण बघितले की जे मल्टीबॅगर स्टॉक्स कसे शोधावे हे महत्वाचे कन्सेप्ट तुमच्या त्याच्यामध्ये क्लिअर झाले. परंतु नुसते स्टॉक शोधून चालेल का, नाहीये. माझं असं म्हणणं आहे तुम्हाला जर स्टॉक्स शोधायचे असतील मल्टीबॅगर त्याच्या आधी तुम्हाला फाइंड आउट करावं लागेल की याच्यामध्ये पुढच्या काळामध्ये मल्टीबॅगर सेक्टर्स कुठले असू शकतात. कारण साहजिक आहे सेक्टर जर तुम्हाला फाइंड आउट करता आला, कारण 45 सेक्टर आहेत, 45 सेक्टरमध्ये चांगले सेक्टर मी जर इथे कॅच करू शकलो तर मला याच्यामध्ये एक चांगली ग्रोथ माझ्या पोर्टफोलिओमध्ये करता येईल. चांगले स्टॉक शोधून जे मल्टीबॅगर होऊ शकतात भविष्यामध्ये. मग याच्यामध्ये पहिला सेक्टर आम्ही जेव्हा अभ्यास केला त्याच्यामध्ये असा वाटला की रिन्युएबल एनर्जी. मग तुम्हाला प्रश्न पडेल अरे रिन्युएबल एनर्जीच का घेतला याच्यामध्ये. तर मी एक स्टडी जेव्हा केला याच्यामध्ये तेव्हा मला असं एक जाणवलं याच्यामध्ये की यावर्षी नॉर्मली भारत सरकारने रिन्युएबल एनर्जी संदर्भात खूप सारे डिसिजन घेतलेत. म्हणजे यावर्षी म्हणजे आजपर्यंत मागच्या 3-4 वर्षात जरी तुम्ही विचार करायला गेले तरी तुम्हाला याच्यामध्ये जाणवेल. आणि महत्वाची गोष्ट रेव्हेन्यू ग्रोथ जेव्हा मी पाहिली तेव्हा इयर ऑन इयर 40% ग्रोथ ह्या रिन्युएबल एनर्जी सेक्टरमध्ये झालेली आहे. ओके, आता इम्पॉर्टंट गोष्ट काय की हा सेक्टर का बूम होऊ शकतो येणाऱ्या काळामध्ये. ओके, तर महत्वाची गोष्ट तर या सेक्टरला गव्हर्नमेंट स्ट्रॉंग पुश करते. कारण गव्हर्नमेंटला एनर्जीमध्ये इंडिपेंडेंट व्हायचं आणि त्याच्यामुळे ते असे पर्याय शोधतायत की ज्याच्यामध्ये काय होणार आहे की निसर्गाला पण हानी नाही होणार, गव्हर्नमेंटचा पण पैसा वाचेल आणि महत्वाची गोष्ट आपल्याला इम्पोर्ट कॉस्ट कमी करता येईल याच्यामध्ये. ओके, आता हे सेक्टर गव्हर्नमेंट का पुश करते. याचबरोबर ह्या सेक्टरमध्ये आणखीन एक महत्वाची गोष्ट आम्हाला एक सापडली याच्यामध्ये एक्सपान्शन इनटू इंटरनॅशनल मार्केट. भारतामधल्या कित्येक रिन्युएबल एनर्जी कंपन्या जागतिक बाजारपेठेमध्ये स्वतःला हे करतायत इस्टॅब्लिश करतायत. ही एक चांगली गोष्ट आहे. आणि महत्वाची गोष्ट ह्या कंपन्यांचे जे काही स्टॉक्स आहेत ना त्याच्यामध्ये पुढच्या 3 ते 5 वर्षामध्ये 3x किंवा त्याच्यापेक्षा जास्त वाढ होण्याचं पोटेन्शियल आहे ह्या सगळ्या गोष्टीमुळे. आता महत्वाची गोष्ट काय असते याच्यामध्ये क्लीन एनर्जी बूम
हा येतो इंडियामध्ये आणि त्याच्यामुळे हा सेक्टर आणि ह्या कंपन्या मोठ्या प्रमाणामध्ये ड्राईव्ह होत आहेत, बरोबर. त्याच्यामुळे काय होते, कंपन्यांमध्ये ग्रोथ होते, स्ट्रॉंग फायनान्शियल होते आणि महत्त्वाचं गव्हर्नमेंटचं बॅकिंग असेल, एक्सपांडिंग इन्फ्रास्ट्रक्चर. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये रिन्युएबल एनर्जी आम्हाला असं वाटतं याच्यामध्ये की एक मल्टीबॅगर सेक्टर राहू शकतो, पण साहजिक आहे आपल्या प्रत्येकाला याच्यामध्ये स्टडी करायचे. मग आता एका सेक्टरवर थोडंच चालणार आहे. जेव्हा मी अजून ह्या 45 सेक्टरचा अभ्यास करत होतो त्याच्यामध्ये मला दुसरा एक सेक्टर चांगला वाटला याच्यामध्ये, आणि तो सेक्टर होता नॉर्मली ईव्ही अँड ऑटो एन्सरी. लक्षात ठेवा, पण लक्षात ठेवा ही जी काही मी माहिती देतोय ना, कुठला खरेदी विक्रीचा सल्ला नाहीये, ही इन डेप्थ तुम्हाला समजावं म्हणून मी याच्यामध्ये तुम्हाला ऍडिशनल एक माहिती नोट डाऊन करायचा प्रयत्न करतो तुमच्या नॉलेजमध्ये भर घालण्यासाठी. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा 2 नंबरचा जो सेक्टर आहे त्याचं नाव आहे ईव्ही अँड ऑटो एन्सिलरी. याच्यामध्ये आता महत्त्वाची गोष्ट मी एक ऑब्झर्व केली, याच्यामध्ये मेजर ईव्ही ब्रँड्सला ओके काही की सप्लायर्स आहेत की जे मोठ्या प्रमाणामध्ये काय करतात, त्यांचे जे काही प्रोडक्ट्स आहेत ते पोहोचवतात. म्हणजे जर बघितलं असेल तर इंडियामध्ये ऑटोमोबाईल इंडस्ट्री खूप ड्रॅस्टिकली चेंज झाली आहे कोरोना नंतरच्या काळामध्ये, ओके. आणि त्याच्यामुळे बरेच स्टॉक जोरदार वाढ दाखवतात येणाऱ्या काळामध्ये. मग त्याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे ईव्ही बॅटरीची डिमांडिंग वाढतीये, कंपोनंट्सची मागणी वाढती इंडियामध्ये पण इंडियाच्या बाहेर पण, ओके. आता आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कमी डेप्ट आहे आणि इन्क्रीजिंग प्रॉफिट मार्जिन होतात, कारण साहजिक बिझनेस वाढतोय म्हणजे डेप्ट व्हायला कमी व्हायला मदत होते आणि प्रॉफिट मार्जिन वाढतायत. आता तुम्हाला माहिती आहे का 2027 पर्यंतचा आम्ही एक विचार अभ्यास केला याच्यामध्ये किंवा एक रिसर्च रिपोर्ट आला की नॉर्मली 200 ते 300 पट रिटर्न्स इथून मिळू शकतात, एक असा स्टडी याच्यामध्ये सापडला. आता आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, ओके, ईव्हीचं जे काही अडॉप्शन केलं जाते फास्टली इंडियामध्ये इकॉनॉमीसाठी याच्यामध्ये, त्याच्यामुळे काय होईल की ह्या ज्या कंपन्या आहेत ना, ओके, ऑटो कंपोनंट्स मधल्या, तर त्यांना फास्टली ग्रो होता येईल, इंटरनॅशनल मार्केटमध्ये स्वतःचे फुटप्रिंट आपल्याला दाखवता येतील. इंडियामध्ये तर ऑलरेडी गरज आहे आणि त्याच्यामुळे नॉर्मली आम्हाला असं वाटतंय की हा पण एक मल्टीबॅगर प्रकारामधला सेक्टर आहे. नोट डाऊन करत चला प्रत्येक गोष्ट. याच्यामध्ये 3 नंबरचा सेक्टर आहे याच्यामध्ये, ओके, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. ओके, मग आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स काय याच्यामध्ये आपण याच्याकडे थोडं जाऊया याच्यामध्ये, कारण आपण बघतोय की जिकडे तिकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आता बोलबाला आहे एआयचा. गव्हर्नमेंट मोठे मोठे प्रोजेक्ट लॉन्च करते, त्यातल्या त्यात डीपसीक चायनाचं आलं, चॅट जीपीटी अमेरिकन आहे, ओके. इंडियानं पण सांगितले पुढच्या 7 ते 8 महिन्यामध्ये आपलं स्वतःचं एआयचं मॉडेल आम्ही लॉन्च करणार आहे. इंडियामध्ये पण आम्ही या गोष्टींना भर देणार आहे. मग आम्ही म्हटलं चला हे सेक्टर का सोडा, जिथे गव्हर्नमेंट काम करतंय त्याच्यावर थोडं लक्ष असलं पाहिजे. की आता नॉर्मली एक गोष्ट ऑब्झर्व केली याच्यामध्ये की ज्याच्यामध्ये एआय, ओके, आणि ऑटोमेशन ग्रोथ रिव्हेन्यू बूस्ट करण्यासाठी मोस्टली फोकस केला जातो याच्यामध्ये. मग आता हे का होते, ऑटोमेशन मध्ये एआयचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये वापर करावा लागणार आहे याच्यामध्ये. मग आता हे का होतंय, मोस्टली बूस्ट का होतं याच्यामध्ये, तर बऱ्याच कंपन्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये R&D मध्ये इन्व्हेस्टमेंट करतात आणि R&D मध्ये इन्व्हेस्टमेंट केली ना कदाचित रिझल्ट लगेच नाहीत भेटत, परंतु येणाऱ्या काळामध्ये खूप चांगला ड्रास्टिकली चेंज पाहायला मिळतो जे ऑटो सेक्टरमध्ये गव्हर्नमेंटने केलं होतं. इंडियामध्ये R&D जेव्हा कंपन्यांच्या सुरू झाल्या ना तेव्हा त्या फास्टली ग्रो व्हायला सुरुवात झाली. त्याच पद्धतीने आम्हाला इथे वाटतंय. त्याच्यानंतर ना ग्लोबल क्लायंट बेस खूप स्ट्रॉंग वाढतो याचा, म्हणजे जगभरामध्ये प्रत्येकाला ही गरज आहे याच्यामध्ये. इंडियामध्ये पण आपण सगळं बघतोय आणि महत्त्वाची गोष्ट पुढच्या 5 वर्षामध्ये जवळपास 30% CAGR ह्या AI ड्रायव्हन कंपनीज मार्फत येऊ शकतं असं इथे बोललं जातं याच्यामुळे. त्यामुळे मला असं वाटतं की थोडं मल्टीबॅगरचा जर एखादा विचार करताय तर AI पण तुमच्या वॉच लिस्टमध्ये असू द्या. मग AI मध्ये बरेच कंपन्या येतील आणि त्याच्यामध्ये काय फॅक्टर्स आहेत हे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं आहे. आता हे 3 सेक्टर झाले, थांबून चालणार नाही याच्यामध्ये. आम्हाला अजून एक चांगलं वाटलं याच्यामध्ये तो म्हणजे फार्मा आणि हेल्थ केअर टेक्नॉलॉजी. कारण आपण जर बघितलं की फार्मा ही काळाची गरज आहे, त्याच्याशिवाय राहूच शकत नाही आपण, कारण प्रत्येकाची रिक्वायरमेंट. अगदी कोरोनामध्ये सगळं जग बंद होतं पण फार्मा चालू होतं याच्यामध्ये, ओके. आता महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये का डेव्हलपमेंट वाढते हा मेन मुद्दा आहे, त्याच्याकडे मी येतो. याच्यामध्ये मला असं एक दिसतं याच्यामध्ये की जगाचा विचार करता कटिंग एज इनोव्हेशन्स इंडियामध्ये होत आहेत, ते पण बायोटेक्नॉलॉजीमध्ये. आणि बायोटेक्नॉलॉजीमध्ये काय होतं, जेवढे फास्ट इनोव्हेशन होतील ना त्याचा इम्पॅक्ट इंडियाला पण आणि बाहेरच्या देशांना पण आपण काय करू शकतो, एक्सपोर्टिंग करू शकतो याच्यामध्ये. आता महत्त्वाची गोष्ट काय होते याच्यामध्ये, जगभरामध्ये हेल्थ केअर मध्ये लोकांचं स्पेंडिंग वाढलेलं आहे. तुम्ही जर बघाल नॉर्मली सर्वसाधारणपणे दवाखान्यात जरी आपण गेलो तर 1000-500 रुपये साधं चेकिंगला जातात. ऍडमिट झालं तर 40-50 हजार कॉमन बिल घेऊन आल्याशिवाय आपण घरी येत नाही याच्यामध्ये, ओके. त्याच्यामुळे स्पेंडिंग वाढतं याच्यामध्ये, ही एक गोष्ट आहे, म्हणजे डिमांड वाढणार आहे. त्याचबरोबर आपल्या देशातल्या ज्या काही कंपन्या आहेत ना त्यांचं कोलॅबोरेशन बऱ्याच मल्टीनॅशनल कंपन्यांबरोबर चालू आहे ड्रग रिसर्च मध्ये. आणि
हा रिसर्च किंवा हा सगळा जेव्हा सेक्टरल अनालिसिस केला तेव्हा तो असं दिसतोय की पुढच्या 5 वर्षामध्ये जवळपास 250% जास्त ग्रोथ ह्या फार्मा आणि हेल्थ केअर सेक्टरमध्ये होऊ शकते. ओके, आणि त्याच्यामुळे ह्या जो फार्मा आणि हेल्थ केअर आहे त्याच्यामुळे रॅपिड ट्रान्सफॉर्मेशन चालू. त्याच्यामध्ये स्टॉक जे काय आहे ह्या कंपनीचे ह्या सेक्टरमध्ये काम करणाऱ्या ह्या पण खूप साऱ्या मोठ्या प्रमाणामध्ये टेक्नॉलॉजीवर काम करतात, R&D वर काम करतात आणि मोठमोठ्या कंपन्यांबरोबर जसं की टायअप चालू आहे याच्यामध्ये. त्यामुळे हा सेक्टर मल्टीबॅगर पाहायला मिळू शकतो. आणखीन एक गोष्ट आम्ही याच्यामध्ये ऑब्झर्व केली याच्यामध्ये ती म्हणजे अदानी ग्रुप सगळ्यांना माहिती आहे ना, त्याने एका युएसच्या कंपनी बरोबर टायअप केले. ओके, आणि जो ह्या फार्मा आणि हेल्थ केअर मध्ये काहीतरी वेगळं करायचा त्यांचा प्लॅन चालू आहे. करंटच न्यूज मार्केटमध्ये आलेली आहे. त्यामुळे साहजिक अदानी जर इथे उतरतोय तर साहजिक अजून एक बूस्ट येईल का, तर साहजिक मोठ्या प्रमाणात ही लोक पैसा ओततात आणि त्याच्यामुळे एक सेक्टरल बूम ह्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता मित्रांनो, आपण आतापर्यंत पाहिले 4 सेक्टर्स आणि आता 5 नंबरचा एक मोस्ट इम्पॉर्टंट सेक्टर मी तुम्हाला देतो जाता जाता शेवटचा. तत्पूर्वी तुम्ही अजून पण स्टॉक मार्केटमध्ये प्रॉपर इन्व्हेस्टमेंट नसेल केलेली, तुम्हाला अजून पण इन्व्हेस्टमेंट कशी करायचं कळत नसेल, अजून पण चांगलं डीमॅट अकाउंट नसेल तर खाली दिलेल्या लिंकवर जावा, तुमचं एक स्पेशल डीमॅट अकाउंट आमच्याकडून ओपन करा. कारण जी लोक आमच्याकडून डीमॅट अकाउंट ओपन करतात ना त्यांना आम्ही एक स्पेशल कोर्स मोफत देतो. कारण आम्हाला वाटतं की प्रत्येकाने याच्यामध्ये यावं, इंडिपेंडेंट इन्व्हेस्टर बनावं, चांगल्या कंपन्या कसे शोधावं हे जे मी YouTube मधून शिकवतो याचबरोबर अशा कोर्सेस मधून पण मी तुम्हाला देणार आहे. आणि तुम्ही डीमॅट अकाउंट ओपन केल्याबद्दल मी एक फ्री कोर्स तुम्हाला इथे देणार आहे, ते पण पहिल्या 100 लोकांना. खाली दिलेल्या लिंकवर जावा आणि आजच तुमचं डीमॅट अकाउंट ओपन करा किंवा आमच्या टीमशी एकदा संपर्क करा. आता मित्रांनो, आपल्या मेन पॉईंटकडे याच्यामध्ये 5 नंबरचा सेक्टर मला असं याच्यामध्ये वाटतोय तो म्हणजे स्मॉल कॅप FMCG प्लेयर्स. आता FMCG प्लेयर्स मध्ये बऱ्याच कंपन्या येतात, पण त्याच्यामध्ये मी म्हणेल की FMCG मधल्याच काही स्मॉल कॅप कंपन्या आहेत ना त्याच्याकडे थोडा फोकस केला पाहिजे. कारण आम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली की FMCG सेक्टरमध्ये त्यातल्या त्यात कन्झम्पशन फील्ड आहे, ह्याच्यामध्ये रॅपिड एक्सपान्शन होते आणि महत्वाचं एक्सपान्शन हे कुठं होतंय, Tier 2 आणि Tier 3 सिटीमध्ये. म्हणजे इथे जो वहीचे काही चेंज होतो ना तो येणाऱ्या काळासाठी नक्कीच एक मोठी गोष्ट असते. आता महत्वाची गोष्ट काय होतं, ह्या कंपन्या आहे ना ह्या Tier 2 आणि Tier 3 मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्यांची ब्रँडची काय करतायत की व्हिजिबिलिटी वाढवतात, डिस्ट्रीब्युशन नेटवर्क वाढवतात आणि हे जेव्हा वाढेल ना तेव्हा साहजिक यांचा बिझनेस पण वाढवणार आहे. आता महत्वाचं काय की ह्याच्यामधल्या ज्या काही कंपन्या आहेत ना महत्वाच्या, ह्यांच्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये हाय मार्जिन राहतात. ओके, असेट लाईट बिझनेस मॉडेल आहे. म्हणजे बऱ्याच ठिकाणी काय करतात की फ्रँचायझी देतील आणि तिथे जाऊन बिझनेस करतील. त्याच्यामुळे ह्यांना काय होतं की स्वतः खूप मोठी इन्व्हेस्टमेंट करावी लागत नाही आणि चांगले मार्जिन याच्यामध्ये राहतात. आणि एक स्टडी मी याच्यामध्ये पाहिला की अरे 2030 पर्यंत 4 ते 5x म्हणजे 5 पट ह्या आता जे काही भावाला कंपन्या मिळतात त्याच्यामध्ये एक स्कोप राहू शकतो. ओके, स्मॉल कॅप FMCG मधल्या स्मॉल कॅप मध्ये. ओके, कारण कंझ्युमरचं डिमांड वाढतंय FMCG प्रोडक्टसाठी. याच्यामध्ये एक ग्रोविंग फील्ड आहे आणि डे टू डे दैनंदिन जीवनामधली गोष्ट आहे ना FMCG म्हणजे काय. ओके, तर हे नॉर्मल याच्यामध्ये आपल्याला करता येईल आणि एक लॉंग टर्म वेल्थ जर क्रिएशन करायची असेल ओके तर हा सेक्टर आम्हाला याच्यामध्ये उत्तम वाटतो याच्यामध्ये. ओके, तर मित्रांनो आपण बघितलं याच्यामध्ये की मल्टीबॅगर सेक्टर्स कसे शोधायचे याच्यामध्ये. परंतु असं नाही की मल्टीबॅगर म्हणजे चला पैसे लावा याच्यामध्ये थांबा. नाण्याच्या नेहमी दोन्ही बाजूंचा विचार करावा असं मला नेहमी वाटत असतं. याच्यामध्ये रिस्क फॅक्टर्स पण आहेत. असं नाही की पैसा लावला की पैसा येतो. लोक विनाकारण मार्केटमध्ये कुठे पैसा लावतील आणि अडकतील याच्यामध्ये. तर रिस्क फॅक्टर आहेत, काही इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी आपल्याला माहित असणं याच्यामध्ये गरजेचं आहे. म्हणजे रिस्क मॅनेज जर केली तर सगळं ओके होऊन जाईल. मग पहिली गोष्ट एक करा सगळ्यांनी याच्यामध्ये तुमचा नेहमी पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाय ठेवा. सगळाच पैसा कुठलाही एक सेक्टर जगातला चांगला वाटला प्लीज टाकू नका मित्रांनो, कारण बरीच लोक ट्रॅप झालेले आम्ही बघतो याच्यामध्ये. त्यामुळे पहिली गोष्ट पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाय करा, वेगवेगळे सेक्टर्स त्याच्यामध्ये ठेवा. दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट मला याच्यामध्ये वाटते, जर तुम्हाला मल्टीबॅगर स्टॉक्स हवे असतील, मल्टीबॅगर स्टॉक 1-2 महिन्यामध्ये नाही होत, त्याला काही वर्ष थांबावं लागतं. म्हणजे काय तर एक लॉंग टर्मचं इन्व्हेस्टमेंट थेसिस तुम्ही याच्यामध्ये डोक्यामध्ये आणलं पाहिजे आणि त्या दृष्टीनेच मार्केटमध्ये येऊन इन्व्हेस्टमेंट करा. शॉर्ट टर्म साठी विचार कराल तर थोडं गडबड होऊ शकते याच्यामध्ये. आता हे 2 नंबर नंतर 3 नंबर सगळ्यात महत्त्वाचे असेल तुम्हाला, तो म्हणजे कंपन्यांचा परफॉर्मन्स मॉनिटर करा. कंपन्यांची क्वार्टरली रिझल्ट येतील बरोबर आहे ना, हे ऑब्झर्व करा. कंपन्यांची एजीएम मध्ये काय सांगतात हे ऑब्झर्व करा. त्याच्यामधून क्लिअर होतं की अरे हा स्टॉक खरंच, हा सेक्टर खरंच मल्टीबॅगर होईल का याच्यामध्ये. आणि 4 नंबरची मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे हिअर्ड मेंटॅलिटी. ओके, ही अवॉइड करा याच्यामध्ये. मित्राने सांगितलं, मैत्रिणीने सांगितलं, कोणी आला, न्यूजपेपरमध्ये वाचलं, एखाद्या टेलिग्रामला गेलो, प्लीज असं काही करू नका.
मी एवढा व्हिडिओ बनवायचं एकच मूळ आहे की तुम्ही स्वतः डिसिजन घेऊ शकले पाहिजे. त्यामुळे कोण सांगेल ऐकू नका, प्रॉपर स्टडी करा, हाईपवर जाऊ नका खूप पैसे मिळवायच्या. नॉर्मली प्रॅक्टिकली स्टडी करून जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केले तर मित्रांनो नक्कीच तुमचे पण पोर्टफोलिओ मधले स्टॉक्स मल्टीबॅगर झालेले तुम्हाला पाहता येतील. ओके, आणि त्याच्यामधले हाय पोटेन्शियल स्टॉक्स तुम्ही घ्या आणि त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात करा. आता मित्रांनो मी जे आज तुम्हाला सांगितलं, मला जे काय चांगलं वाटलं ते तुम्हाला सांगितलं माझ्या नॉलेजनुसार. मला सांगा कसं वाटलं बरं तुम्हाला? मल्टीबॅगर सेक्टर्स कशी शोधावे, मल्टीबॅगर स्टॉक्स मध्ये काय शोधावं, त्याचे काय पॅरामीटर्स असावेत, मी अगदी इन डेप्थ मध्ये तुम्हाला इथे सांगायचं काम केलेलं आहे. मला सांगा ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय आवडलं, कुठल्या गोष्टींचा तुम्ही वापर इथून येणाऱ्या काळासाठी करणार आहात स्वतःचा चांगला पोर्टफोलिओ बनवण्यासाठी, प्लीज मला कमेंट करा. आणि आता जर तुम्हाला आवडलं ना तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका, कारण लक्षात ठेवा अशा व्हिडिओज आपल्या लोकांपर्यंत गेले पाहिजेत असं आम्हाला मनापासून वाटतं. कारण इथे आम्ही इन डेप्थ मध्ये नॉलेज देण्याचं काम करतो आणि महाराष्ट्रातला एकमेव चॅनल आहे की जो 100% नॉलेज शेअर करत असतो याच्यामध्ये. त्यामुळे तुम्ही आता पुढे काय डिसिजन घेणार आहे, तुम्ही हाय पोटेन्शियल मल्टीबॅगर स्टॉक कसे शोधणार आहे, प्लीज कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि असंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये इंटरेस्टिंग पार्टसह. तोपर्यंत धन्यवाद.